नाही. म्हणून भाजपने काय प्रकारचे खेळ खेळले, की त्यांनी काही अपक्ष उमेदवार उभे केलेत, जे तुम्हाला आणि मला कळणार नाहीत. जे अपक्ष उमेदवार इनडायरेक्टली काम भाजपचंच करतील. कारण की त्यांना माहिती आहे अपक्षांना, की आपण जर उभा राहिलो, तर आपण फक्त आणि फक्त महाविकास आघाडीचंच मतदान आपण खाऊ. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान. बांधवांनो, मी वैभव सदाफुले, संविधानिक युवा मंच सोशल मीडिया सभा दिवस 6वा मधील आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील माझ्या तमाम आंबेडकरवादी, बहुजनवादी, संविधानवादी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी, त्याचबरोबर छत्रपती शिवरायांचे मावळे यांना एक विनंती म्हणून हा व्हिडिओ करतोय आणि अपेक्षा करतो की आपण सगळेजण हा व्हिडिओ संपूर्ण पाहाल. त्यानंतरच आपली जी काय प्रतिक्रिया असेल ती कमेंट मार्फत आपण मांडणार. बांधवांनो, आज वेळ आली आहे की आपल्याला निर्णय करायचा आहे, निर्णय घ्यायचा आहे की आपण लोकशाहीच्या बाजूने आहोत त्या हुकुमशाहीच्या बाजूने. लोकशाहीला वाचवण्यासाठी फक्त आपल्या राज्यातून नव्हे तर संपूर्ण देशातून एका प्रकारे सर्वच विरोधी पक्ष एकत्रित झालेत आणि त्यांनी हा निश्चय केलाय की आपले जे काही मतभेद असतील, जे काही वैचारिक मतभेद असो किंवा कोणत्या प्रकारचे मतभेद असो, ते बाजूला सारून देशातील लोकशाही वाचली पाहिजे, देशाचे संविधान वाचलं पाहिजे. या कारणास्तव भाजपला काहीही करून आपल्याला सत्तेतून बाहेर काढायचंय. या एकमेव हेतूपोटी विविध विरोधी पक्ष जे आहेत आपल्या देशातील, ते एकत्रित संघटित होऊन त्यांनी इंडिया अलायन्स म्हणजे इंडिया आघाडी स्थापन केली. त्याच अनुषंगाने त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा भाजप विरोधी सगळे पक्ष एकत्रित आले आणि त्यांनी महाविकास आघाडी असं नाव त्या आघाडीला दिलं. बऱ्याचशा घडामोडी गेल्या 3-4 महिन्यापासून घडत आल्या. बरेचसे राजकीय पक्ष महाविकास आघाडीत आले, पुन्हा बाहेर गेले. तर तो वेगळा विषय पूर्णतः. परंतु आपण मतदार आहात त्या अनुषंगाने मी आपल्याला एक विनंती करेन. आपण एक सुजाण नागरिक आहात, आपण एक शिक्षित आंबेडकरवादी आहात, संविधानवादी आहात. त्यामुळे आपण मी जे काही बोलतोय त्या गोष्टींचा गांभीर्यपूर्वक विचार कराल, त्यानंतरच आपला निर्णय घ्याल ही अपेक्षा करतो. बांधवांनो, आपल्याला हे माहिती आहे कशा प्रकारे भाजपने देशातील तरुण असो, वयस्कर असो, पुरुष महिला कोणत्याही वयोगटातले व्यक्तिमत्व असो, त्यांना कशा प्रकारे त्यांचं एक ब्रेन वॉश करून म्हणजे बोलतो ना आपण एक फेक प्रोपोगंडाच्या आधारे त्यांनी त्यांचा ब्रेन वॉश केलंय. त्यांना आपलं मतदार म्हणून आज ते मिरवतात. परंतु आपण संविधानाला मानणारे लोक, त्याची जाणीव आपल्याला आहे की कुठे ना कुठेतरी भाजपला रोखणं ही काळाची गरज आहे. या अनुषंगाने आपण यावेळी 20 तारखेला मतदान करणार आहोत भिवंडी लोकसभेमध्ये. बांधवांनो, पण भाजपला जर रोखायचं असेल तर आपण राजकीय गणित थोडं समजलं पाहिजे. राजकीय गणित काय सांगतात की प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये भाजपची विचारधारा मानणारे जो गट आहे त्या गटातली मतं कुठेच डिवाइड होणार नाही. म्हणजे भाजपला सुद्धा हे माहिती आहे. भाजपने ज्या प्रकारे शिवसेना फोडली, ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, त्यांचा एकमेव हेतू हाच होता की ते त्यांचं मतदान टक्केवारी वाढवत नाही. कारण की त्यांनाही माहिती आहे की त्यांची मतदानाची टक्केवारी वाढणार नाही. त्यांचे जे हक्काचे वोट्स आहेत भाजपचे, तेच त्यांच्याकडे राहतील आणि त्यांचे वोट्स वाढणार नाहीत हे त्यांनाही माहिती आहे.
त्यांच्या कामामुळे त्यांचे वोट्स काय मतदान त्यांचं काय टक्केवारी वाढणार नाही म्हणून त्यांनी काय केलं, आपली टक्केवारी वाढत नाहीये म्हणून समोरच्याची टक्केवारी का कमी करू नये, ही राजकीय खेळी त्यांनी खेळली. म्हणून त्यांनी शिवसेना पक्ष फोडला, म्हणून त्यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडला, जेणेकरून विरोधी पक्ष जे आहेत जे त्यांना सत्तेत हरवू शकतात राजकारणामध्ये, त्या पक्षांची ताकद कमी करणं, म्हणजे म्हणजे त्यांचं मतदान कुठे ना कुठे विभाजन होईल, त्यांचं मतदान कुठे ना कुठे कमी होईल. त्यांचं मतदान कमी झाल्यानंतर ऑटोमॅटिक भाजपचं जे मतदान आहे ते ऑटोमॅटिक भाजपच्या मतदानाच्या आधारे भाजप निवडून येईल. ही यांची राजकीय खेळी आहे भाजपची, ही आपण प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे. त्याच अनुषंगाने भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे लोकांच्या मनामध्ये येथील खासदार राहिलेले कपिल पाटील जे गेल्या 10 वर्षापासून जे खासदार आहेत, माननीय श्री कपिल पाटील साहेब, यांच्याबद्दल एक निराशा आहे. आणि कुठे ना कुठेतरी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील, तर ते बदलापूर शहर असो, कल्याण पश्चिम असो, भिवंडी ग्रामीण असो, शहापूर असो, मुरबाड असो, इकडच्या प्रत्येक जनतेला कुठे ना कुठेतरी सत्ता परिवर्तन त्यांना घडवायचंय. ते घडेल कसं? तर सेम जो आपल्याला प्लॅन जो आता तुम्हाला मी सांगितला, की भाजपचे मतदान जे आहे, टक्केवारी मतदानाची कन्फर्म्ड मतं आहेत भाजपची. ही मतं तुम्ही हलवू शकत नाही. म्हणून भाजपने काय प्रकारचे खेळ खेळले, की त्यांनी काही अपक्ष उमेदवार उभे केलेत, जे तुम्हाला आणि मला कळणार नाहीत. जे अपक्ष उमेदवार इनडायरेक्टली काम भाजपचंच करतील. कारण की त्यांना माहिती आहे अपक्षांना, की आपण जर उभा राहिलो, तर आपण फक्त आणि फक्त महाविकास आघाडीचंच मतदान आपण खाऊ. भाजपचं मतदान कोणीही हलवू शकत नाही. कारण की भाजपने ते एका प्रकारे रोग पसरवलाय त्यांचा. तो रोग काय, कोणत्याच डॉक्टरला तो रोग काढता येणार नाही, सध्या तरी. म्हणून जे काही मतदान भाजपच्या ऑपोजिटमध्ये एकत्रित येणार होतं, म्हणजे समजा आता 100 लोकसंख्या असलेले भिवंडी आपला लोकसभा मतदारसंघ आहे. तर 100 पैकी समजा 30 लोक जे आहेत ते भाजपचे विचारधारेवाले आहेत आणि 70 लोक जे आहेत ते भाजपच्या विरोधातले आहेत. परंतु होतंय आता असं, ते 30 मतदार असलेला भाजप जिंकून कसा येतो हा प्रश्न. आता याचं उत्तर असं आहे, की त्या 30 लोकांमध्ये जर 30 लोक भाजपला मतदान करतायत, 70 लोक भाजपच्या विरोधात आहेत, परंतु 70 लोकांमध्ये 25 लोक मतदान करतायत महाविकास आघाडीला, 25 लोक मतदान करतायत वेगळ्या उमेदवाराला आणि उरलेले 15% 15 जे आहेत ते मतदान करतात इतर कोणाला. ह्याच्यामुळे जे आहेत 70 जे लोक तुम्हाला म्हंटलो मी, जे भाजप विरोधातले आहेत, तिथं लोकांना भाजप नको, 70% लोकांना, पण तरी भाजप जिंकून येते. कारण की विरोधातले मतं जे आहेत ते कुठे ना कुठे विभाजित होत आहेत. सेम आता या निवडणुकीमध्ये होऊ नये म्हणून मी आपल्याला विनंती करण्यासाठी हा व्हिडिओ करतोय. अनेक अपक्ष उमेदवार इकडे उभे आहेत, काय उभे केले गेलेत मतदानाचं विभाजन करण्यासाठी. ही राजकीय खेळी राजकारणामध्ये या गोष्टी होत असतात, त्या गोष्टींच्या जसं डीप जाणार नाही. परंतु आपण मतदार म्हणून, संविधानाचे रक्षण करते म्हणून मी आपल्याला एक विनंती करेल, की आपलं मतदान कृपया करून अपक्षांना देऊन वाया घालवू नका. कारण की तुमचं मतदान जर अपक्षाला असेल, तर याचा अर्थ जी ताकद, जी बोलतो जी राजकीय आघाडी भाजपला सत्तेतून बाहेर फेकू शकते राज्य स्तरावरती, राजकीय राष्ट्रीय स्तरावरती, त्या आघाडीच्या विरोधात तुम्ही मतदान जर करत असाल, तर याचा अर्थ तुम्ही इनडायरेक्टली मतदान भाजपला करताय. जसं मी तुम्हाला म्हणालो, 100 पैकी 30 लोकांना भाजप पाहिजे, 70 लोकांना भाजप नकोय. पण 70 लोकांचं मतदान ज्यावेळी एकत्रित एका आघाडीला केलं जाईल, त्याच वेळी 30 लोक जरी असले तरी भाजप इथे हरेल. आणि तोच राजकीय परिवर्तन आपल्याला भिवंडी लोकसभा मतदारसंघामधून घडवायचं आहे. हे बघा, अपक्ष उमेदवार निवडून आल्यानंतर शेवटी त्यांची राजकीय वाटचाल काय असेल, काही नाही, हे तुम्ही आणि मी ठरवू शकत नाही. शेवटी ते उद्या बीजेपी मध्ये पण जाऊ शकतात. आणि आपल्या मनामध्ये बऱ्याच लोकांनी मला प्रश्न केला, की भाऊ जर समजा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असो, किंवा काँग्रेसचा उमेदवार असो, किंवा शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार असो, तो पण जर उद्या भाजपमध्ये जाऊ शकतो. तो कधी जाईल? जर आपल्या मतदानामुळे भाजप पुन्हा सत्तेत आली, म्हणजे आपल्या चुकीमुळे आपण जर समजा कोणत्या अपक्षाला मतदान केलं, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान न करता आपण जर समजा अपक्षाला मतदान केलं आणि त्या अपक्षाला मतदान केल्यामुळे पुन्हा भाजप सत्तेत आली केंद्रामध्ये, तर भाजप पुन्हा एकदा केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून जे काही इतर विरोधी पक्ष आहेत, ते महाविकास आघाडीतले असो की इंडिया अलायन्स मधले असो, त्यांना प्रत्येकाला ब्लॅकमेल करून पुन्हा एकदा त्यांच्या माणसांना तिकडे खेचून घेतील.
आणि याला कारणीभूत फक्त ते नसणार, त्यांना कारणीभूत आपण सुद्धा असणार, ज्या लोकांनी अपक्षांना मतदान केलंय. कारण की अपक्षाला मतदान करणं म्हणजे भाजपला सत्तेमधून खाली करण्याची जी संधी आपल्याला मिळाली होती, ती संधी आपण गमावून पुन्हा एकदा भाजपला संधी दिली सत्तेमध्ये बसण्याची. त्याच्यामुळे कोणत्याही अपक्ष उमेदवाराच्या गोष्टीला बळी न पडता या निवडणुकीमध्ये आपण पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान कराल. भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांची निशाणी तुतारी फुंकणारा माणूस, तुतारी फुंकणारा माणूस ही निशाणी आहे. त्याच्यामुळे कोणी भ्रमात राहू नका. आणि त्याच्यामध्ये अजून एक निशाणी आहे फक्त तुतारी. तर आपल्याला फक्त तुतारीवरती बटन नाही दाबायचं, तर आपल्याला तुतारी फुंकणारा माणूस ही जी निवडणूक निशाणी आहे, त्या निवडणूक निशाणीवरती आपल्याला बटन दाबायचं आहे. निवडणूक निशाणी मी वरती व्हिडिओ सकट ऍड करतोय. अजून तुम्हाला विनंती करेल मी, पुन्हा एकदा हा व्हिडिओ परत एकदा पहा आणि मला नेमकं काय सांगायचं, तुम्हाला काय बोलायचंय हे समजून घ्या आणि आपलं मतदान भिवंडी लोकसभेमधून तरी आपण तो गमावू नये. आपण एकदा, जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण जर अपक्षाला मतदान केलं तर पुन्हा भाजप सत्तेमध्ये येईल आणि पुन्हा भाजप प्रत्येक विरोधी पक्षामधल्या उमेदवारांना जे जिंकले त्यांना ब्लॅकमेल करून त्यांना भाजपमध्ये घेईल. कारण त्यांच्याकडे पर्याय राहत नसतो. कारण की ब्लॅकमेल भाजप जे आहे ते केंद्रीय यंत्रणांचा असा वापर करते की पूर्णतः समोरच्या उमेदवाराला गुडघ्यावरती यावंच लागतं. कोणालाच हाऊस नव्हती एवढे जे सध्या गेलेत नाही, त्यांना हाऊस नव्हती भाजपमध्ये जाण्याची, परंतु ज्या प्रकारे त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं असेल केंद्रीय यंत्रणांचा वापर करून, म्हणून त्यांना तिकडे जावं लागलं. ह्याच्यामुळे एक काळ असा सुद्धा येईल, आपण जर आज अपक्षाला मतदान केलं आणि लोकशाही जर धोक्यात आली भाजप सत्तेत आल्यामुळे, तर आपण पश्चाताप केल्याशिवाय आपल्याकडे काहीच पर्याय उरणार नाही भविष्यामध्ये. त्याच्यामुळे मी आपल्याला विनंती करतोय की आपण सगळ्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्या समोरील बटन दाबून, म्हणजे तुतारी फुंकणारा माणूस या निशाणी समोरील बटन दाबून महाविकास आघाडीलाच आपलं मतदान करावं. जे 70 लोक मी म्हणतो, जे 70 उदाहरण जे दिलं होतं, 100 पैकी 70 लोक जे भाजपच्या विरोधातले, त्यांनी पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीला मतदान केलं एकत्रित संघटित, तरच कुठे ना कुठेतरी आपण यांना हरवू शकतो. अन्यथा आपल्या मतविभाजनामुळे, आपल्या मतभेदामुळे किंवा आपल्या एका चुकीच्या मतामुळे पुन्हा भाजपचे उमेदवार इकडून निवडून जर आले, तर असेच एक आपण स्वतःला आपण कलंकित समजू की आपण एक चुकीचं मतदान केल्यामुळे आज भाजप जिंकला. नंतर पश्चाताप करण्याच्या पलीकडे आपल्याकडे कोणताच पर्याय उरणार नाही. मला माहिती आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील काँग्रेसबद्दल, राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल, शिवसेना ठाकरे गटाबद्दल, परंतु मी आपल्याला कळकळीची विनंती करतोय, एक बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून विचार करा की संविधानाचं रक्षण आपल्याला करायचं असेल तर त्या अनुषंगाने विचार करा. आपलं एक मतदान अत्यंत प्रभावी किंवा अत्यंत धोकादायक ठरू शकतं संविधानासाठी. त्याच्यामुळे मतदान करताना पूर्ण गांभीर्यपूर्वक मतदान करा आणि हा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहा, सतत सतत पाहत राहा, म्हणजे आपल्याला नेमका आयडिया येईल की कशा प्रकारे भाजपची ही खेळी चालली आहे. एवढंच बोलून माझे 2 शब्द मी संपवतो आणि भेटूया पुन्हा एकदा संविधानिक युवा मंचाच्या या सोशल मीडिया सभेमध्ये. खरं तर माझी एक आपल्याला पुन्हा अजून एक विनंती आहे की मलाही माहिती आहे की व्हिडिओज थोडे मोठे होत चाललेत, परंतु विषय तितके महत्वाचे आहेत. तर आपल्याला जर व्हिडिओ पाहायचा नसेल तर आपण हा व्हिडिओ आपल्या पुढच्या बांधवांना शेअर करत जा, जेणेकरून तुम्हाला वेळ नसेल, संविधानासाठी तुम्हाला गांभीर्य नसेल, परंतु समोरच्या व्यक्तीला जर त्याचं गांभीर्य असेल तर तो हा व्हिडिओ संपूर्ण बघेल. हीच अपेक्षा करतो की आपण हा व्हिडिओ शेअर कराल पूर्ण ताकदीने आणि आपली जी काही प्रतिक्रिया असेल ती आपण कमेंट मार्फत नक्कीच मांडाल आणि नक्कीच एक पॉझिटिव्ह रेस्पॉन्स आपण या व्हिडिओला द्याल हीच अपेक्षा करतो. जय भीम, जय संविधान, जय शिवराय.